नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अंशुमनचा वकील म्हणत असतो, अंशुमन रावांनी आजपर्यंत आनंदीवरती जो काही खर्च केलाय आणि त्याचा मोबदला म्हणून कमीत कमी 10 लाख रुपये त्यांनी अंशुमन रावांना द्यावे एवढीच तर त्यांची विनंती आहे. आता हे ऐकल्यावर मात्र आनंदीला मोठा धक्का बसतो. गायत्री आत्या म्हणते की ऑब्जेक्शन माय लॉर्ड, ही सवलत बायकांसाठी आहे, पुरुषांसाठी नाही. युअर ऑनर, डिवोर्स नंतर बाई एकटी होते, त्यानंतर तिने तिचा स्वतःचा आणि मुलांचा उदरनिर्वाह कसा करावा यासाठी ही सवलत दिली आहे. पण इथे तर काहीतरी वेगळंच चालू आहे, अर्थातच चोराच्या उलट्या बोंबा. ज्या माणसाने डिवोर्स मागितला तोच आरिमणी मागतोय हे काही कोर्टाच्या नियमामध्ये बसत नाही. तर अंशुमनचे वकील सांगत असतात की युअर ऑनर, जरीही यांना असं वाटत नसेल तरी भरपूर केसेसमध्ये हेच झालंय आणि याचं कारण आहे पैसा. माझे अशील अंशुमन राव यांना बिझनेसमध्ये प्रचंड लॉस झाला आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन त्यांची बायको त्यांना सोडून निघून गेली. तिने तर याच गोष्टीचा फायदा घेतला. म्हणजे अशा नातेसंबंधात जर पैसा एवढा महत्त्वाचा असेल तर मग या नातेसंबंधाचा उपयोग तरी काय? आणि मग त्या अंशुमन रावांचा काय दोष आहे? मला सांगा, जर अशी अडचण आल्यानंतर एखादी बायको जर घर सोडून जात असेल तर डिवोर्सचं कारण काय असू शकते? ती बाईच ना. आणि या गोष्टीला जी व्यक्ती जबाबदार आहे तिनेच ॲरिमनीची रक्कम द्यायला हवी की नाही? माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर इकडे ऑफिसमध्ये रेश्मा ही केदारला म्हणत असते की मी त्या आनंदीला आता असा धडा शिकवला ना, ती ना घर की ना ऑफिस की अशी अवस्था झाली तिची. आता खरं म्हटलं तर ती कोणाला सांगूही शकत नाही आणि तो चेक ती स्वतःकडे ठेवू शकत नाही. रेश्मा आणि केदार दोघंही हसत असतात. केदार म्हणतो की पुन्हा परत ही कसल्या स्पर्धेमध्ये भाग घेईल असं नाही वाटत मला. रेश्मा म्हणते की कारण ती आता माझ्या नजरेसमोर पुन्हा कधी येणारच नाही. केदार म्हणतो की अगं तुझ्या समोर काय, स्वतःचं तोंड देखील कधी आरशात बघणार नाही ते. तेवढ्यातच बेनारे हा मागे उभा असतो. तर केदार म्हणतो की बघ हा बेनारे आला, सगळ्यात जास्त तर पुळका ह्यालाच होता तिचा. रेश्मा म्हणते की बेनारे जरा इकडे येता का? बेनारे तिथे आल्यावर रेश्मा विचारते की काय मग, कुठे आहेत तुमच्या आनंदी मॅडम? तिच्यासाठी तुम्ही एवढं सगळं केलं आणि तिने चक्क बक्षीस परत केलं. काय अपमान केला तिने तुमच्या सरांचा आणि तुम्ही तिला काहीच बोलला नाहीत? बेनारे म्हणतात की काही माहीत नाही त्या अचानक अशा का वागल्यात त्या. तसं तर कधी मला काहीच वाटलं नाही त्यांच्याबद्दल. त्यावर रेश्मा म्हणते की बेनारे, ह्या अशा मुली फक्त वरवरच चांगल्या दिसतात, परंतु त्या अशा कधीच नसतात आणि हे सर्व करून तिने ह्याच गोष्टीचा पुरावा दिलाय. बेनारे म्हणतात की का केलं तिने असं खरंच मला माहीत नाही. तेवढ्यातच सार्थक तिथे येतो आणि म्हणतो की मला माहिती आहे तिने असं का केलंय ते. सार्थक रेश्माजवळ जातो आणि तिला सांगतो की माझ्या केबिनमध्ये. आता मात्र रेश्मा खूपच घाबरते. सार्थक तिथून निघून गेल्यानंतर रेश्मा केदारला म्हणते की काय बोलायचं असेल याला माझ्यासोबत. रेश्माचे आता चांगलेच 12 वाजलेले असतात. रेश्मा तिथून निघून जाते तेव्हा केदार म्हणतो की काय हो बेनारे, तुमचे सार्थक सर जरा जास्तच टेन्समध्ये दिसताय. बेनारे म्हणतात की टेन्शनमध्ये नाही, रागात येते. हे जे काही घडलंय ना त्याचं कारण शोधलंय त्यांनी. आता मात्र केदारला चांगलाच घाम फुटतो. तेव्हा बेनारे म्हणतात की आता तुम्ही काय एवढे टेन्शनमध्ये दिसताय? तुम्ही काही केलंय का केदार सर? तेव्हा केदार म्हणतो की मी कशाला काही करेल, मला किती कामं असतं ऑफिसमध्ये, माझ्याकडे या गोष्टींसाठी वेळच नाहीये आणि मला खूप कामं आहेत असं म्हणून केदार तिथून निघून जातो. तर बेनारे म्हणतो की यांनी काही केलं नाही म्हणजे रेश्मा मॅडमनीच काहीतरी केलं असणार. मग आता सार्थक सर काय त्यांना सोडत नाही. तर इकडे गायत्री आत्या म्हणत असते की माझे वकील शेलार सर यांनी जे काही कोर्टामध्ये सांगितलंय ते सर्व चुकीचं आहे. मुळातच अंशुमन यांनी माझी अशील आनंदी हिला पहिल्या दिवसापासून फसवलंय. मी स्वतःचं घर विकत घेतो म्हणून आनंदीच्या वडिलांकडून पैसे घेतले. घर तर त्यांनी विकत घेतलंच नाही, उलट अंशुमनने आनंदीला त्याच्या मित्राच्या घरी राहायला लावलं आणि तिथेही पैसे भरले नाही म्हणून ते घर त्यांना सोडावं लागलं. मग असंच कधी इकडे कधी तिकडे विंचवाचं बिराड जसं पाठीवर असतं तसंच माझ्या अशील आनंदी यांना फिरायला लावलं. तरीही माझ्या अशील आनंदी वर्तक ह्या कसाबसा संसार करत राहिल्या. खरं तर त्यांचा नवरा काय काम करतो हेच माझ्या अशील आनंदी वर्तक यांना माहीतच नव्हतं. जेव्हा त्यांनी हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा या अंशुमन रावांनी त्यांना जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करू दिला नाही. घरात पैसा येत होता तरीही आनंदी काटकसरीने संसार करत होती. तिने अखेर स्वतःचे दागिने सुद्धा गहाण टाकले.
एवढंच नाही तर तिने जेव्हा नोकरी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या माणसाने तिच्यावर संशय घेऊन तिची नोकरीसुद्धा सोडवली. एवढंच नाही युअर ऑनर, हा माणूस मुलींना घरी आणून पार्ट्या करायचा. आता मात्र अंशुमन चांगलाच घाबरतो. तेव्हा वकील शेलार म्हणतात की ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हे असे आरोप करू शकत नाही. गायत्री आत्या म्हणते की जे सत्य आहे तेच सांगतेय मी. त्यावर शेलार वकील म्हणतात की अहो पण ते सत्य नाहीये, हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. तर गायत्री आत्या म्हणते की हे मी लवकरच सिद्ध करून दाखवेल कोर्टात, आणि मी हे देखील सिद्ध करून दाखवेल हा माणूस फक्त आनंदी वर्तक नाही तर जगातल्या कुठल्याही मुलीचा नवरा होण्याच्या लायकीचाच नाहीये. युअर ऑनर, आजपर्यंत आनंदीवर जो काही अन्याय झालाय तो तुम्ही ऐकलाच आहे. मला तर असं वाटतंय की याला तुम्ही लवकरात लवकर जेलमध्ये पाठवायला हवं. वकील शेलार म्हणतात की मग या आरोपाचे तुम्ही पुरावे द्या. हो ना युअर ऑनर. तेव्हा जज साहेब देखील मान डोलावतात. तर जज साहेब गायत्री आत्याला म्हणतात, ॲडव्होकेट गायत्री, तुम्ही देखील तुमचे पुरावे सिद्ध करा. त्यावर गायत्री आत्या म्हणते, हो युअर ऑनर, आम्ही लवकरात लवकर सगळे पुरावे कोर्टासमोर सादर करू, परंतु त्यासाठी आम्हाला थोडा वेळ हवाय. तर शेलार वकील म्हणतात की मला देखील साक्ष घ्यायची आहे आनंदीच्या आईवडिलांची, आणि त्यासाठी सुद्धा मला कोर्टाने परवानगी द्यावी. त्यावर जज साहेब म्हणतात की ठीक आहे, उद्याचा दिवस तुम्हाला पुरावे गोळा करण्यासाठी आणि साक्ष देण्यासाठी मिळेल, आणि पुढची तारीख ही परवाची असेल. कोर्ट आता संपलेलं असतं. सर्वजण तिथून निघून जात असतात. अंशुमन मात्र विचित्र पद्धतीने हसत असतो. तर अण्णा आणि आनंदी मात्र अंशुमनकडे फार रागाने बघत असतात. तर इकडे ऑफिसमध्ये जेव्हा रेश्मा ही सार्थकच्या केबिनमध्ये येते आणि सार्थकला विचारते की सार्थक काय झालंय, तेव्हा सार्थक कसलाही विचार न करता रेश्माच्या हातात तो फोटो देतो, जो की रेश्माच्या ग्रुपमधील मुलींनी सार्थक आणि आनंदीचा तो फोटो काढलेला असतो. आणि रेश्मा जेव्हा ते फोटो बघते तेव्हा मात्र तिला मोठा धक्का बसतो. रेश्मा विचारते की सार्थक, अरे हे काय? त्यावर सार्थक म्हणतो की हे तर मी तुला विचारायला हवं ना रेश्मा, तूच तर नेऊन दिलेस ना आनंदीला, कोणी काढले हे फोटोज? त्यावर रेश्मा म्हणते की मला नाही माहिती. त्यावर सार्थक म्हणतो की मग आनंदीच्या घरी कसं काय नेऊन दिलेस तू? रेश्मा म्हणते की मी नाही नेऊन दिले, कोणी सांगितलं तुला? अरे ते सर्वजण खोटं बोलताय. त्यावर सार्थक म्हणतो की खोटं तू बोलतीयस, आणि प्लीज आता एवढं पण खोटं बोलू नकोस की माझा विश्वासच उडेल तुझ्यावरचा. आता मला प्रामाणिकपणे सांग की काय बोललीस तू तिला? त्यावर रेश्मा म्हणते की ज्या व्यक्तीने हे फोटोज काढले ती जे काही बोलली तेच मी जाऊन तिला बोलले. सार्थक विचारतो की पण काय बोललीस तू तिला? तेव्हा रेश्मा सांगते की हेच सांगितलं की तिने मॅनिक्युलेट करून स्पर्धा जिंकली आहे. सार्थक म्हणतो की तू सेन्सेसमध्ये तरी आहेस? रेश्मा म्हणते की हो आहे मी माझ्या सेन्सेसमध्ये, आणि तू जरा तिला जास्तच मदत केली आहेस, आणि तेही आउट ऑफ द वे जाऊन. हे सगळ्या कंटेस्टंटला माहिती आहे, आणि जेव्हा हे सगळं घडलं ना तेव्हा तिथे काही मुली होत्या आणि त्यांनीच हे फोटोज काढलेत. नशीब समज की हे फोटो माझ्याकडे आले, जर सोशल मीडियावर कोणी टाकले असते तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. सार्थक म्हणतो की कोण कंटेस्टंट होतं रेश्मा? तुझ्या त्या 2 मुलीच ना? सांग ना कोण होत्या? त्यावर रेश्मा म्हणते की मी तुला मदत करते आणि तू मलाच ओरडतोयस. सार्थक म्हणतो की तू मला सिरियसली मदत करतेयस? जर तुला माझी मदतच करायची होती ना तर सगळ्यात पहिल्यांदा हे फोटो तू माझ्याकडे घेऊन आली असतीस. तू हे फोटो डायरेक्ट आनंदीच्या घरी घेऊन गेली नसतीस का? गेलीस तू हे फोटो घेऊन तिच्या घरी? रेश्मा म्हणते की कारण तिलाही कळायला हवं. त्यावर सार्थक म्हणतो की काय कळायला हवं रेश्मा? जे मुळात नाहीच आहे ते कळायला हवं का? तुला हे कळतंय का की तुझ्या अशा वागण्याने ती साधीसुधी माणसं किती हर्ट झाली आहेत ते? अगं ती मुलगी इतकी स्वाभिमानी आहे की तिने तिचा चेक आणि ट्रॉफी इथे आणून दिली आहे. एका तरी मुलीने केलं असतं का हे? तुझ्या मुलींनी केलं असतं हे? तुला कळत नाहीये रेश्मा, तू फक्त तिची नाही तर माझी सुद्धा बदनामी केली आहे. रेश्मा आता रडायला लागते आणि सार्थकची माफी मागण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सार्थक म्हणतो की इनफ. सार्थक हा प्रचंड रागामध्ये असतो आणि रेश्माच्या हातातून तो फोटो घेऊन तो फेकून देतो आणि तिथून रागारागात निघून जातो. तर इकडे अण्णा हे गायत्री आत्याला म्हणत असतात की गायत्री, आपण हे सर्व पुरावे कसे गोळा करणार आहोत? गायत्री आत्या म्हणते की आपण करूयात काहीतरी, तू नको टेन्शन घेऊस दादा. मालती म्हणते की आणि त्यांनी पैसे मागितलेत ते? त्यावर गायत्री आत्या म्हणते की वहिनी, अगं कोणालाही काहीही पैसे द्यावे लागणार नाहीये, तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. त्यावर तेवढ्यातच अंशुमन तिथे येतो. अंशुमन म्हणतो की कशाला तुम्ही उगाच चुकीची आशा देताय त्यांना? आई आता घाबरायला हवं हा, एका दिवसात काहीच होत नसतं. अहो परवापर्यंत साक्ष आणि पुरावे गोळा करणे काही सोपं काम नाहीये. आत्ताच तर केस सुरू झालीये, बघा हळूहळू काय होतं ते. आणि तुमची देखील साक्ष होणार आहे, म्हणून मी सांगतोय माझं ऐका आणि केस मागे घ्या.
आणि आनंदीला देखील माझ्यासोबत पाठवा। हे ऐकून मालती देखील घाबरते। तर आनंदी अंशुमनला म्हणते की मुकाट्याने तुमच्या सगळ्या चुका कोर्टामध्ये स्वीकारा, नाहीतर आता तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल। तेव्हा अंशुमन म्हणतो की आता बघूयातच काय होतं ते, असं म्हणून अंशुमन तिथून निघून जातो। तर इकडे आनंदी मात्र टेन्शनमध्ये असते। आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो। पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सार्थकने बुके हा घरी ठेवलेला असतो। तर आनंदी म्हणते की मला माहिती आहे हा बुके कोणी दिला, हा आत्ताच्या आत्ता फेकून द्या। जेव्हा आनंदी तो बुके फेकून द्यायला जाते तेव्हा सार्थक तो बुके झेलतो। तेव्हा मालती म्हणते की हे का आले तिथे? तेव्हा लीना म्हणते की आई ते कालसुद्धा आले होते। तर अंशुमन हा मालतीला रस्त्यामध्ये भेटलेला असतो आणि तो म्हणतो की नमस्कार सासूबाई, आश्रमाचा फॉर्म आनंदीसाठी भरून ठेवा। आणि डिवॉर्स झाल्यानंतर मुलींना काय काय सहन करावं लागतं हे चांगलंच माहिती आहे तुम्हाला। उद्या तुम्ही कोर्टात आनंदीच्या बाजूने काहीही करायचं नाही, कराल ना तुम्ही असं? तेव्हा मालतीसुद्धा खूप घाबरलेली असते। तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।